500हून अधिक वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर आपले श्रीरामाचे मंदिर अखेर पूर्णत्वास आले आहे। तर मंडळी, छोटी दिवाळी ते साजरी केलीच पाहिजे आणि त्याचकरिता गोड पदार्थ सुद्धा बनवला पाहिजे। कुठलंही मोठं कार्य असो, देवासाठी आपण नैवेद्य बनवतोच आणि आपलं नैवेद्य म्हणजे गोड शिरा। तर मंडळी, एकदम सोप्या पद्धतीचं शिरा कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत, म्हणून व्हिडिओ संपूर्ण पहा। तर मंडळी, चला जास्ती वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्टमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि साईडला छोटीशी बेल आयकन आहे ती सुद्धा हिट करा। त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील। नैवेद्य बनवताना नेहमी आपल्याला एक ठराविक प्रमाण सांभाळावं लागतं, पण ते कधी होतं जेव्हा सत्याऱ्यांची पूजा असते किंवा मोठा कार्य असतो तेव्हा। पण जेव्हा आपण घरी बनवतो तर घरी आपण असं वाटीचं प्रमाण सुद्धा घेऊ शकतो। तर आज तुम्हाला मी एक्झॅक्ट वाटीचं प्रमाण दाखवते, त्याच्यामध्ये तुमचा शिरा एकदम परफेक्ट जसं नैवेद्याचा शिरा असतो तसंच होणार आहे। तर एक वाटी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे, वाटी बघा भरून घेतलेली आहे। एक वाटी रवा, तर एक वाटीवर साखर आणि एक वाटी तूप, हा स्टँडर्ड प्रमाण आहे वाटीचं प्रमाण देते, कारण घरी जेव्हा कधीही आपण कुठलाही गोड पदार्थ बनवतो तेव्हा ग्राममध्ये वगैरे मोजत नाही, वाटीचं प्रमाण वगैरे घेतो, म्हणून इथे मी वाटीचं प्रमाण तुम्हाला दाखवते। ग्रामचं प्रमाण घ्यायचं असेल तर 1.25 ग्राम म्हणजे 125 ग्राम रवा, 125 ग्राम साखर आणि 125 ग्राम तूप, असा म्हणजे जेव्हा 1.25 किलोचा प्रसाद आपण जास्ती प्रमाणात बनवतो तेव्हा असा प्रमाण घेतो, म्हणून छोट्या प्रमाणामध्ये मी तुम्हाला 125 ग्रामचा प्रमाण दाखवलेला आहे। पण वाटीच्या प्रमाणे प्रत्येकी एक एक वाटी भरून घ्यायचं आहे। तर जेवढा रवा घेतलेला आहे त्याच्यापेक्षा दुप्पट प्रमाणात आपल्याला दूध घ्यायचं आहे, म्हणजे 2 वाटीभर दूध। 1 वाटी रवा, तर त्यासाठी 1 केळं घ्यायचं आहे। आणि इथे ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू आणि बदामच घेतलेले आहेत, तुम्ही मनुका घालू शकता, चारोळी घालू शकता, पर्सनल चॉईस आहे। आणि त्याचसोबत 1 चमचा वेलची जायफळ पूड, फक्त एवढेच साहित्य आपल्याला आजच्यासाठी घ्यायचे। तर चला मंडळी, शिरा बनवायला घेऊया। तर कढईमध्ये 1 चमचाभर तूप घालायचं आहे आणि या तुपामध्ये आपल्याला सुका मावा म्हणजे ड्रायफ्रूट्स हलकेसे भाजून घ्यायचे। जर तुम्हाला वाटलं तूप खूप जास्ती गरम झालंय तर पटकन बंद करा आणि काढून घ्या। इथे तूप गरम झालं होतं खूप, म्हणून बघा लगेच झालंय, काढून घेऊया। आता याच्यामध्येच आपण उरलेलं संपूर्ण तूप घालणार आहोत, वाटीभर तूप जे घेतलंय ते, आणि याच्यामध्ये घालणार आहोत रवा। तूप गरम आहे ऑलरेडी, म्हणून थांबत नाही आहे। आता याच्यामध्ये रवा घालून फक्त आपल्याला हलकंसं परतायचं आहे, फ्लेम लोवरच ठेवायची आहे, खूप जास्ती हाय ठेवायची नाही आहे। आणि जेव्हा आपण याच्यामध्ये रवा घालतो त्याच वेळेला याच्यामध्ये आपल्याला केळं घालायचं आहे। तर इथे केळं मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, तुम्ही चुरून घेऊ शकता, पण केळं पूर्णपणे या रव्यामध्ये मिक्स झालं पाहिजे, तुकडे बिलकुलही राहता कामा नयेत, इतपत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। साधारण 5 ते 10 मिनिटं रवा भाजून घेऊया। रवा जेवढं चांगलं फुलेल तेवढंच शिरा आपलं मस्त होणार आहे। रवा छान भाजून झालेला आहे, हलकासा रंगही बदललेला आहे। आता याच्यामध्ये आपण घालूया दूध। बरेच जण शिरा बनवताना थोडंसं पाणी घालतात आणि त्यानंतर थोडंसं दूध, म्हणजे 50-50 क्वांटिटी घेतात, पण आपण तसं न करता फक्त दूध घेतलेलं आहे। आता दूध पूर्णपणे आटेपर्यंत आपल्याला याच प्रकारे परतून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता दूध पटकन आटलेलं आहे, जास्ती वेळ गेलेलाच नाही आहे। एवढं दूध आरामात ॲब्झॉर्ब करून घेतो, कारण तो प्रमाणच आहे शिऱ्याचं, का एवढं दूध आपल्याला लागतं। जर नाही घातलं तर नंतर जेव्हा शिरा थंड होतो तेव्हा थोडंसं कोरडं लागतं, म्हणून प्रमाण सांभाळावं। आता याच्यामध्ये घालूया आपण साखर। इथे साखरेचं प्रमाण जर घरच्यासाठी तुम्ही शिरा बनवताय, म्हणजे नैवेद्यासाठी नसेल किंवा मोठं कार्य नसेल, तर तेव्हा थोडीशी साखर कमी केली तरी चालेल, म्हणजे प्रमाण साखरेचं कमी केलं तरीही चालेल, कारण बरेच जण आजकाल गोड कमी खातात म्हणून। पण जसं की हा नैवेद्य आहे, प्रसाद आहे, तर आता प्रमाण वगैरे न सांभाळता बिंदास तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता। गोड पदार्थाचे भरपूर सारे रेसिपीज मी सिम्पली स्वादिष्टमध्ये दाखवलेले आहे, म्हणजे कुठलाही प्रकारचा हलवा असो
किंवा शिरामध्ये सुद्धा मँगो शिरा, केसर शिरा असे भरपूर सारे पदार्थ आहेत. कुठलाही पदार्थ तुम्हाला बनवायचा असेल तर फक्त सिम्पली स्वादिष्ट टाईप करा आणि पुढे त्या रेसिपीचं नाव. तर इथे साखर विरघळलेली आहे, शिरा आपला झालेला आहे बघा. छान असं मऊसूद आहे, परफेक्ट प्रमाणात तूप आहे, दूध आहे, म्हणून मस्त अशा मऊसूद शिरा झाला आहे. आता याच्यामध्ये शेवटची स्टेप म्हणजे भाजलेले ड्रायफ्रूट्स आणि 1 चमचा वेलची जायफळ पूड. आता हे फक्त मिक्स करा. तर मंडळी बघा, एकदम सोपी पद्धत आणि झटपट होणारा आजचा हा नैवेद्याचा प्रकार आहे, जे आपण नेहमीच बनवतो. पण आज जसा की दिवस खास आहे तर आजसुद्धा बनवलंच पाहिजे. तर गरमागरम आधी देवाला नैवेद्य दाखवा आणि तुम्हीसुद्धा एन्जॉय करा. तर मंडळी, खास दिवसासाठी खास नैवेद्याचा पदार्थ आपला तयार आहे. तर तुम्ही सुद्धा बनवा, स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका. आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट. आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.